तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. ही ओवी वाचायचे आरशासमोर तास तास पाहायचे त्या आरशात आणि आरशातल्या आपल्या प्रतिबिंबाला विचारायचे जोग महाराज परमार्थात तुम्ही कुठपर्यंत आहात. ज्ञानेश्वरी जगता आली पाहिजे. विठ्ठल या ठिकाणी 700 वर्षापूर्वी ज्ञानोबांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घरात होती पण प्रत्येकाच्या देवाऱ्यावर होती. देवाऱ्यामध्ये वस्त्रामध्ये लपटलेली ज्ञानेश्वरी पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकरांनी तुमच्या आमच्या हातात आणली. हातात आणता आणता ती चौकात आणली. गावोगावी सामुदायिक पारायणं सुरू केली आणि त्या सामुदायिक पारायणाच्या निमित्तानेच खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला खऱ्या अर्थानं बळकटी मिळाली. विठ्ठल पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर, आदरणीय पूजनीय वैकुंठवासी किसनदादा निगडीकर, वैकुंठवासी मारुतीनाना कारंजकर, अजून महाराज केशवांना लोणीकर, आप्पा विश्वासांना धुगीकर, विष्णुपंत नाना कदम या सवंगडांना घ्यावं, गावामध्ये जावं, पहिल्यांदा गाव झाडून लोटून काढावा. संपूर्ण गाव झाडून लोटून गाडून घेतला की कोण नातेवाईक असतील कोण ओळखीचे असतील त्यांना बोलवावं. संध्याकाळचं कीर्तन करावं. कीर्तनामध्ये महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगावी आणि लोकांना ज्ञानेश्वरी पारायण करण्याकरता उपकृत करावं. लोकांना सवंगड्यांना हाक मारावी, या रे लहान थोर महाराज वेळुकरांनी या समाजाला हाक द्यावी. सकळांशी येते आहे अधिकार, कलयुगी उद्धार हरीच्या नामे. यारे लहान थोर यात भलती नारी नर, सर्वांना एकत्रित करून घ्यावं आणि ज्ञानेश्वरी पारायण सुरू करावं. महाराजांच्या मुखातून ज्ञानेश्वरांच्या ओव्या जर बाहेर पडल्या ना तर असं वाटत होतं की साक्षात ज्ञानोबा आहे. पुंडलिकजी महाराज वेळुकरांच्या मुखातून ज्ञानेश्वरी सांगतायत. पाहे पा ध्वजेचे चिरगुट. वा वा दादा नाही पाहे पाध्वजेचे चिरगुट, पाहे पाध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पती तैसा पती बरी तुझा मुद्रा परी तुझा मुद्रा. पूजनीय महाराजांच्या मुखातून ह्या ओव्या जर बाहेर पडल्या ना तर समोर बसलेल्या श्रोत्यांना समाधी लागत होती, समाधी लागत होती. असं जीवनचरित्र होतं महाराजांचं. महाराजांनी नुसती ज्ञानेश्वरी समाजाला दिली नाही, सांगितली नाही, तर पूजनीय महाराज हे ज्ञानेश्वरी जगले. अनेक ओव्या महाराजांच्या एक तरी ओवी अनुभवावी अशा अनेक ओव्या पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकरांनी अनुभवल्या. त्यात मला भावलेली ओवी आहे. साच आणि मावाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अशी भाषा होती महाराजांची. अत्यंत साधं, अत्यंत मृदू, अत्यंत गोड रसभरित महाराजांचं बोलणं होतं. सहज जरी महाराजांनी एखाद्याला जवळ घेतलं, पाठीवरून हात फिरवला की तो माणूस शेवटच्या श्वासापर्यंत पुंडलिक महाराज वेळुकरांचा होत होता. विठ्ठल विठ्ठल. महाराजांच्या बोलण्यामध्ये ती
नम्रत होती. नम्र झाला भूता तेने कोंडिली अनंता. कारण बऱ्याच जणांना वाकवायचं कळलं, वाकायचं कळलं नाही. वाकण्यामध्ये काय ताकद आहे हे वाकल्याशिवाय कळत नाही. बऱ्याच जणांना वाकवायचं कळलं, वाकायचं कळलं नाही. ज्यावेळेला आपण पायवारीचा 21 दिवसाचा प्रवास करून ज्यावेळेला पांडुरंगाच्या रावळात जातो, पांडुरंग परमात्म्याच्या चरणासमोर नतमस्तक होतो, वाकतो, त्यावेळेला काय अवस्था आहे महाराज? भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला, आवडत नाही. काय माऊलींची भाषा आहे? म्हणून थोरपण पराचे सांडीजे, वित्पत्ती आघवी विसरीजे, जे जगा धाकुटे होईजे ते जवळ कमाजिया. जगामध्ये तीच लोक महान होतात अगोदर जी लहान होतात. पुंडलिकजी महाराज वेळुकर महान झाले कारण ते पुंडलिकजी महाराज वेळुकर तुमच्या आमच्या समोर लहान राहिले म्हणून पुंडलिकजी महाराज वेळुकर महान झाले, खऱ्या अर्थानं महान झाले. कारण बऱ्याच जणांना वाकवायचं कळलं, वाकायचं कळलं नाही. महापुरे झाडे जाती ते लवाळे वाचती. का वाचती? वाकती म्हणून वाचती. महापूर आल्यानंतर भली मोठी झाडाची झाडं मुळासकट वाहून जातात, पण लवाळे मात्र वाचतात. का वाचतात? वाचती, वाकती म्हणून वाचती. आता ते कायम वागतात का? नाही. ज्या वेळेला महापूर येतो त्याच वेळेला ते वागतात. माणसाला कळलं पाहिजे कुठं वाकावं, कुठं ताट राहावं. विठ्ठल विठ्ठल. महाराजांना जर कोणी आवाज दिला तर महाराजांच्या मुखातून किती गोड शब्द यायचा. जी तीच परंपरा आजपर्यंत संजयजी महाराज वेळुकर असतील आणि महाराजांच्या नंतर खऱ्या अर्थानं ती परंपरा कोणी उचलली तर आमच्या कृष्णा महाराज काकडेने उचलली. बरं, सहज कृष्णाला फोन केला ना, कृष्णा, कृष्णाच्या मुखातून पहिलं वाक्य असणार जी. हे पुंडलिक महाराज वेळुकरांचे संस्कार आहेत, हे पुंडलिक महाराज वेळुकरांचे विचार आहेत. अनेक ओव्या मला सांगता येतील आणि ज्ञानेश्वरी जगता आली पाहिजे. स्वानंद सुख निवासी जोग महाराज एक ओवी ज्ञानेश्वरीतली वाचायचे आणि एक एक तास आरशासमोर पाहत राहायचे. एक ओवी वाचायचे, तासन तास आरशामध्ये बघत राहायचे. काय बघायचे? दाढी वाढली का, मिशी वाढली, हे नव्हते बघत. ती ओवी वाचायची. तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. ही ओवी वाचायचे, आरशासमोर तास तास पाहायचे त्या आरशात आणि आरशातल्या आपल्या प्रतिबिंबाला विचारायचे, जोग महाराज परमार्थात तुम्ही कुठपर्यंत आहात? ज्ञानेश्वरी जगता आली पाहिजे. विठ्ठल.